श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः मंगले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तिथे कळला वृत्तांत. अक्कलकोटे साक्षात येती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करीतात. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिले. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटपून मागुती येती गावात. सेवेकऱ्या बरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसते जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडणी ग्रह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांच्या मानस कदा उदास नो हेचे. अय्या रामसेवेकरी राहत होते गाणगापुरे. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी. जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पूर्वजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी. बैसून तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नियम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृशर. निश्चितीने चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोगवी दारुण. पाहवे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्निती नेती मूर्ती येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन ये अज्ञापी. अक्कलकोटे श्रीदत्त स्वामी रूपे आनंदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षतळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सतुर आले त्या स्थानी. वस्त्र उचले त्या खालोनी. वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारेल. नित्यकर्म आटुपले. ग्रामा माझे परत आले. गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चालून अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती येती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्राचे महिमान केवी वरून मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत. श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.